तुम्ही सारखं का गावाला जातात बरं? धन्यवाद सगळ्याला, धन्यवाद. बोला विसरून गेले. तुम्ही सारखं का गावाला जातात? सारखं गावाला जाऊन आपल्याकडे पैसे काही जास्त झालेत का? एवढी मेहनत करून पैसा कमावा लागतंय आपल्याला आणि सारखं शाळा गावाला जाताय तुम्ही. लेकरची शाळाचं बघायची सोडून शिने. पहिलं लेकरचं शाळाचं बघा ना, मग नंतर काय करायचं करा. आपण तर सांगून वैतागले बाबा. आता आपण सांगणार नाही, काहीच नाही. जाऊ द्या आता. ह्यांच्यावर ध्यान देऊन देऊन मी तर वैतागले बघा. आपल्याला तर आता काय ह्यांचं धोरणच कळा नाही, काय करावं ते कळा नाही. ह्यांना आता जसं करायचं ना तसं करू द्या. आता आपण तर काहीच नाही बोलणार. चला आपण लागावं आता स्वयंपाकाला. पोराचं जेवण बनवायचंय, काय बनवलं नाही काय नाही. फरशी भांडी करत बसले. डाळ घेते थोडीशी. किती घ्यावा डाळ आता? भाज्या पण खात नाहीत नाही एवढ्या. काय करणार माणूस? केलं ना तर अर्ध्या भाज्या फेकण्यात चालल्या. आता मग किती भाज्या करायच्या आणि काय करायच्या? आता 2 मूठ घेतलं बघा डाळ. थोडी घेते. 2 मूठ डाळ घेतली आहे. डाळ पण संपलेली आहे. राशन अजून भरलं नाही पोरीनं. थोडं पाणी टाकते. पातेल्यात शिजायला घालते डाळ. थोडे हळद टाकते आणि थोडं मीठ टाकते. थोडी हळद टाकते. घरी पिसलेली आहे ना तर जास्त पिवळी होती. ओली हळद आणली होती वर्षे गेले उन्हाळ्यात आणि ती वाटून ठेवली. बाकी एवढी एवढी है ती कुठे ठेवली पुरी ना काय माहित नाही आपल्याला. कुठं कुठे गेले? काय कराय? काय उठला एवढा उशिरा नाटक करायला? हे बघा बघा असं एवढं होतंय. मी दुसऱ्याच पाण्यात मीठ टाकले. काय बोलायचं आपण? दुसऱ्या पाण्यातच मीठ टाकले मी. असंच होतंय बघा मला. चला गॅस चालू करू. पाणी लावून घेते. घासलेले हे काय झालंय? लय मोठं पाणी लागतंय. कुकर मध्ये नाही टाकलं ना. ह्याच पाण्यामध्ये मी मीठ टाकले बघा. धुतलेलं पाणी हे ना त्याच्यातच मीठ टाकले. असं होतंय बघा मला. भुरळ पाडून होते. अरे काय झालंय? का मारायला त्याला? मीठ टाकले, हळद टाकली. आता ह्याला शिजवून घेते. उपाशीच बसलं आणि मी बसले आपलं माझ्याच नादामध्ये. रात्रीच्या भाकरी येतात त्याच मी तरी करणार आहे. रात्रीच्या भाकरी येत ना मी त्याचा चिवडा बनवणार आहे. मी एकदा चिवडा केला होता, लई छान लागता. हे डबे कामाला येतात बघा, चांगले येतात म्हणून समजून ठेवते मी. बघा पुरी म्हणते डबेट होती. हा आता हे टाकायचं कचऱ्यामध्ये. झालेलं आहे आपलं मध आहे. पोरं पाण्यात टाकून पिते तर गरम पाण्यामध्ये. त्याला फेकून देते. हे बघा फेकून दिलं. घातलेले आहेत म्हणलं लावून घ्यावा तर. म्हणलं 10 मिनिटाचा इडव करावा. बघा
हे चमच्या हे चमच्या मी बहिणीच्या घरी भावाच्या घरी गेले होते, तर मला खरबूज खायचं होतं. आपली बहीण म्हणली बिर्याणी संग घेऊन जा, बिर्याणी केलेली होती. तर मी म्हणलं नको बाई बिर्याणी नको, मला खरबूज दे. होते खरबूज घरामध्ये, म्हणलं मला खरबूज दे, मला रात्रीचं खायला लागतंय. तर मग तिने खरबूज 2 दिले. तर मग म्हणलं बाई ह्याला चाकू तर नाही पाहिजे आपल्याला, रस्त्यामध्ये चाकू नको. तर बघा तिने मला म्हणली हे चमचा घेऊन जाय. म्हणली हो हो. मी म्हणलं हो हो मी चमचा घेऊन जाते. म्हणून हे बघा तिने मला चमचा दिला होता. तिचा चमचा अजून माझ्याकडे आहे बघा, सांभाळून ठेवलेला आहे, तिथं ठेवलेला आहे. आज लय दिवसात 2 वर्षातून आता काढा होता, 2-1.5 वर्षातून. असं असते बघा, सांभाळून ठेवलं तर सगळं होतंय, नाही सांभाळून ठेवलं तर सगळं जातंय. तसंच आपल्या वैभव बी असंच असतंय. जर आपण चिकाटीनं जर संसार केला ना, चिकाटीनं संसार केला ना, आपल्या संसारला संसार जोडून डबल होतंय. आणि आपण जर उधळपट्टी केली ना, काहीच होत नाही आपल्याच्याने, काहीच नाही होत. म्हणून नाही का कधी बी संसार जोडावा. एखाद्या भोळ्या साळ्या नवरा असला ना, त्याचा संसार करून दाखवावा. त्याच्यामध्ये आपल्याला लय सुख भेटतंय. त्याच्यामध्ये नाही का आपल्याला आनंद भेटतं आणि आपल्याला देवाचं वरदान असतं या. म्हणून नाही का भोळ्या साळ्या नवऱ्याचा संसार करणं म्हणजे लय मोठं पुण्याचं काम आहे, लय मोठं पुण्याचं काम आहे. असं नाही की त्याच्यावर टाइम आला त्याला चिडचिड करायचं, त्याच्यावर वाईट वेळ आली त्याला चिडचिड करायचं, तसं कधीच नाही करायचं. बघा मी त्याच्यातून निघलेले आहे, त्या संसारामधून मी निघलेले आहे. म्हणून आज माझं म्हणजे चांगलंच चाललेलं आहे. का तर मला देवाचं वरदान आहे की देवाला पण माहिती आहे हिने लय कष्ट खाल्लेले, हिने लय घरासाठी केलेले आहे, देवाला पण माहिती आहे. म्हणून देव मला सगळं भरभरून देतंय. मला काय देव कमी करत नाही. देवाच्या दयाने सगळं मला दिलेलं आहे. फक्त मी माझा जीव असं उगाच असं जळून घेते. मी थोडं पण काय झालं जळायचं, थोडं पण काय झालं असं मनामध्ये रडायचं, थोडं पण काय झालं आपलं जीवन जळून घ्यायचं. दुसऱ्याला त्रास देत नाही मी दुसऱ्याला त्रास देत नाही, माझाच जीव जळून घेते मी. दुसऱ्यांना नाही, दुसऱ्यांना तर आशीर्वाद चांगलाच देते. तोंडावर मी वाईट वाटतं काय बी बोलत, पण मी नाही का असं माग त्यांना आशीर्वादच देते बघा. असे माझा स्वभाव. चला काम बोलण्याच्या नादामध्ये काम राहायला लागलं. किती पण सांगितलं ना बघा माझ्यासाठी कमीच आहे, पण मी काही सांगत नाही आहे. एवढं करत राहते मी, सांगत नाही, करत राहते. आता ते करून दाखवायचं, एवढं दाखवायचं नाही. मनुष्य ज्याला माहीत तोंडातून निघतेच शब्द. म्हणून हे बघा भोळ्या साळ्या नवऱ्याचा संसार करायचा आणि घरचे कसे बी भोळे घरचे माणसं असले ना त्यांना साथ द्यायची, सपोर्ट करायचा. आणि सपोर्ट नाही करायचा ना घरच्या भोळ्या साळ्या माणसांना, त्यांना तकलीफही नाही द्यायची. त्याच्यामध्ये देव परमेश्वर तुमचं लई चांगलं आणि करते पण. मला अनुभव, मी अनुभव घेतलेला आहे. किती ह्या घराला जशी लहान मध्ये तेव्हापासून लग्न झालेले ना, ह्या घराला किती साथ दिलेले आहे ना. देवाला माहिती आहे, देवाला माहिती आहे, माणसाला माहित नाहीये. आणि माहित असलं तरी माणसं ऐकून बघून आंधळे होते, ऐकून बघून पण आंधळे होते. आता काय सगळ्यांनी बघितलेलं नाही का माझे अनुभव, मी काय केलेलं, मी कशी राहिलेले, किती मेहनत केलेली, कसं सांभाळ केलेला सगळ्यांना माहितीच आहे ना. माहिती असून सध्या एड घेऊन पेड्यामध्ये जातात. मग जा तसंच जावा, मला काय घेणं नाही. माझं मन सरळ आहे आणि सरळ मनाने मी चांगलीच राहते. सरळ आहे माझं मन आणि सरळ मनाने मी चांगली राहते. सामनेवाले मला गलत समजतात आणि समजलं तरी समजू द्या, देवाने नाही समजावं मला. फक्त देवाने नाही समजावं बस. आणि मी म्हणते माझ्यासारखा स्वभाव सगळ्याचा असावा, तर त्याच्या जीवनाचं कल्याण होईल, त्याच्या जीवनाचं कल्याण होईल. माझ्यासारखे स्वभाव ठा. मी लई चांगली आहे रे, तुम्हाला माहित नाहीये. तुम्ही मला ओळखीच ना, मी एवढी चांगली आहे ना, तुम्ही मला ओळखी ना.
ओळखा तुम्ही मला त्या दिवशी तुमच्या घरामध्ये सोन्याचा धूर निघल, सोन्याचा धूर, सोन्याचा धूर. ज्या दिवशी मला ओळखतात. काय वर यायले ग हे डाळ. ज्या दिवशी तुम्ही ओळखतात ना त्या दिवशी तुमचं जीवन एवढं सुखी होईल ना. एवढं दुःखामध्ये आहेत ना तुम्ही आता सध्या सगळेजण. मला ओळखत नाहीत, मला ओळखत नाहीत म्हणून सगळे असं चाललंय. मला ओळखा त्या दिवशीपासून बघा तुमचं जीवन किती सुखी जाईल. मला असं वाटतंय पुढे आता तुम्हाला काहीच कळणार तर त्याला मी काय करणार. मी तुम्हाला बार बार समजून सांगते असं राहू नका, तसं राहू नका. माझं ऐकायची तुमची मनस्थितीच नाही तर मी तरी काय करणार. माझ्याच्याने जेवढं होतंय तेवढं करते नाही का. माझ्याच्याने जेवढं चांगलं होतंय तेवढं तर मी करत राहते. रुक तेरे को बताते. कूलर आणलंय बघा हे. कूलर आणलंय ना हे बघा. हे पोरच घेऊन बसते तर हे बघा. परत घर असेल 12 मिनिटाचं. करा मग तिकडे जाते आणि थांबदार 12 मिनिटाचं काही म्हणलं करायला पाहिजे म्हणून चालू ठेवलंय. मला इथल्या साड्या मला कडे घाल. इसीलिए